पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात पाणी टंचाईचा प्रश्न आता तीव्र झाला असून नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून हंडा मोर्चा काढत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरात पाण्यासाठी महिलांना रोजची कसरत करावी लागत आहे. तासनतास पाण्याच्या टँकरची वाट पाहावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर महिलांनी हंडे हातात घेऊन मोर्चा काढला आणि प्रशासनाला थेट जाब विचारला. मोर्चा दरम्यान नागरिकांचा इशारा, आम्हाला तात्काळ पाणी पुरवठा करा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू. पाण्याच्या मूलभूत गरजेसाठी रस्त्यावर उतरावं लागत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. या आंदोलनात किसान सभेनेही सक्रिय सहभाग घेत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली. पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी केली. प्रशासनाचं आश्वासन, पण प्रश्न कायम. प्रशासनाकडून पाणी पुरवठा सुधारण्याचं आश्वासन देण्यात आलं असलं तरी प्रत्यक्षात परिस्थितीत बदल झालेला नाही. नागरिकांचा सवाल, दरवर्षीच हीच परिस्थिती का? तात्पुरते उपाय नव्हे, कायमस्वरूपी तोडगा द्या. पुण्यासारख्या विकसित जिल्ह्यात आजही नागरिकांना पाण्यासाठी हंडे घेऊन रस्त्यावर उतरावं लागतंय. विकासाच्या गप्पा आणि जमिनीवरील वास्तव यात एवढी दरी का? आंबेगाव मधील हा हंडा मोर्चा केवळ आंदोलन नाही तर प्रशासनासाठी एक मोठा इशारा आहे. पाणी हा हक्क आहे आणि आता नागरिक तो हक्क मागण्यासाठी नाही तर मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे. अधिक अपडेटसाठी पाहत रहा पुणे न्यूज, पुणे बातम्या.